श्री ज्ञानदेव सांगतात की त्यांच्या ध्यानीमनी भगवंताचे नाम आहे. ध्यानीमनी नाम चालणे ही मोठी अवस्था आहे. जागेपण, स्वप्न आणि गाढ झोप या 3 सर्वमान्य अवस्था आहेत. त्या अवस्थांमध्ये अनेक वृत्ती येतात आणि जातात. आपले मन म्हणजे शक्तीचा एक डोह आहे. प्राणाशी त्या शक्तीचा निकट संबंध आहे. मनाच्या शक्तीमध्ये जे स्फुरण येते त्याला प्राणाची जोड मिळाली म्हणजे त्यास एक सूक्ष्म आकार येतो. त्या आकाराला वृत्ती म्हणतात. मूळ स्फुरण वासनेतून प्रकटते. त्यामुळे स्फुरणाचा विषय एकच असत नाही. जशी वासना तसे स्फुरण हा नियम आहे. परंतु जेव्हा भगवंताहून अन्य वासना राहत नाही तेव्हा प्रत्येक स्फुरण भगवंताला धरूनच उत्पन्न होते. त्या भगवंतमय स्फुरणाला प्राणाची जोड मिळाली की भगवंताच्या नामाचा सूक्ष्म आकार प्राप्त होतो. श्री ज्ञानदेवाचे अंतर्याम अशा रीतीने नामाने व्यापले होते. जागेपणी तर त्यांचे मन नामात गुंतलेले होतेच, परंतु स्वप्न आणि गाढ झोप या 2 अवस्था देखील भगवंताच्या नामाने भरून गेलेल्या होत्या. नामस्मरणाने पुण्य वाढत जाते. त्यामुळे या जन्मी त्यांच्या पुण्यामध्ये प्रचंड वाढ झाली. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिपाठ.